वर्ध्यातून एक महत्त्वाची बातमी हिंगणघाटमधील उड्डाण पुलावर भगदाड पडल्याचं पाहायला मिळतं। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील हा सगळा प्रकार आहे। या उड्डाण पुलावर मोठा खड्डा पडलाय, तर उड्डाण पुलावरील खड्ड्यामुळे अपघाताची भीती वर्तवण्यात आलेली आहे। तर दोषींवर कारवाई करावी आणि खड्ड्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केलेली आहे। तर दोषींवर कारवाई जर झाली नाही तर आंदोलन करेल असा इशारा देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आलेला आहे। हिंगणघाट शहरातून नांदगाव चौरस्ता इथे उड्डाणपूल बनवण्यात आला। या उड्डाणपुलाला फक्त 2 वर्ष झालेले आहे। किती? फक्त 2 वर्ष। 2 वर्षात निकृष्ट दर्जाचा हा उड्डाणपूल बनवण्यात आला आणि या उड्डाणपूलचा हा गड्डा बघा, या गड्ड्यात मधोमध उड्डाणपुलाच्या मधोमध इथं मोठा गड्डा पडलेला आहे। इथं अनेक लोकांचे टू व्हीलरनं अपघात झालेले आहे। निकृष्ट